श्रुती, त्या पवनचं मला काही समजतच नाहीये. नाही शब्दच निघत नाही त्याच्या तोंडून. हा मला मान्य आहे, त्याच्या बिझनेसमध्ये त्याला तसं राहावं लागतंय, पण श्रुती काय झालंय? काही नाही, त्याला क्लबला उशीर होतोय. एक मिनिट. तू रडतेस? माझ्याकडे बघ. काय झालंय सांग मला. आसावरी काकूंना असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय. काय? मी त्यांना माईंशी बोलताना ऐकलं. असं कसं बोलली काकू? कार्तिक कुठे चाललाय? काकूशी बोलायला? नको प्लीज. अगं पण ती जे काही बोलली ते चुकीचं आहे. पण म्हणून काय जाऊन भांडणारच का आता त्यांच्याशी? भांडणार नाहीये, पण तिचा गैरसमज झालाय, तो दूर नको का करायला? आणि असं राहून कसं चालेल? मी म्हणूनच तुला काही सांगत नव्हते. म्हणजे लपवणार होतीस? हे बघ श्रुती, लपवणं हा कधीच उपाय नसतो, आणि म्हणूनच मी स्पष्ट बोलायला चाललोय. कार्तिक आत्ता नको. हे बघ काकू ऑलरेडी हर्ट झाले. एकतर शैलेश काका इथे नाहीयेत, गौरांग इथे नाहीये, गंधाराचं लग्न करून अचानक घरी आलाय. एकट्या पडल्या आहेत रे काकू. ते आता जे काही बोलतायत ना, ते त्यांच्या इमोशनल स्टेटमुळे बोलतायत. आपण कशाला वाईट म्हणून घ्यायचं त्याचं? काकू बोलली ती ऐकून रडतेस, आणि आता मी तुझी बाजू घेतोय, तर तू काकूच्या बाजूने बोलतेस. कारण आसावरी काकू वाईट नाहीये. मग जर एवढं कळतं माझ्या मेरी कॉमला, तर मग तिच्या किलर डोळ्यांमध्ये पाणी येण्याचं कारण काय? कारण आपण ज्या माणसांना आपलं मानतो ना, त्यांनी थोडंसं काही बोललं तरी वाईट वाटतच ना. पण मी ओके आता. मी जाते क्लबला, पण तू मला प्रॉमिस कर, तू त्यांना काही बोलणार नाहीस. अगं मी फक्त. कार्तिक प्रॉमिस कर. बरं, प्रॉमिस. थँक्स. चल मी येते. काय केलं असं मी तुझ्याशिवाय? संपलो असतो मे बी सगळ्या अर्थाने. तुला काय झालं मध्ये? थँक्स. माझ्या आयुष्यात हे जे काही चांगलं घडतंय ना, ते घडवण्यासाठी. किती गोड असतो आणि वेडा सुद्धा. बरं, संध्याकाळी लवकर ये. का? जी व्हॅलेंटाईन डेट अर्धवट राहिली आहे ना, ती पूर्ण करायची. ओके, बाय. बाय. ओके, या हो, मी ते सगळं नोट केलंय. तुम्ही मला फक्त त्यांचे नंबर्स पाठवा ना. या बरं, ऐका. हा, कार्तिक जी बरोबर 6 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील. हा, आपण एंट्री फ्रंट गेटनीच ठेवतो ना. हा या, म्हणजे ते बाउन्सर्स कार्तिकजींना स्टेज पर्यंत एस्कॉर्ट करतील, आणि कार्यक्रम झाल्यानंतर मला ते 4ही बाउन्सर गेट जवळच हवेत. येस, राईट. नाही, बाउन्सर्स लागतील. या, चालेल. ओके, हा, आपण लूप मध्ये राहू. बाय बाय बाय. या. तू त्यांना बाउन्सर्स का सांगितलेस? हो, मिनिमम 4 येताना आणि जाताना. अरे पण कशासाठी? तुला कव्हर करण्यासाठी. पवन, तू हे सगळं का वाढवतोयस? काय गरज आहे त्याची? तू कार्तिक आहेस, कार्तिक दर्शने, आणि कार्तिक दर्शने हा खूप मोठा सेलिब्रिटी आहे. हे बघ, मी फक्त एक गायक आहे. मला नको आहेत बाउन्सर्स. तुला हवेत म्हणून सांगितले नाही आहेत. कार्तिक, कसं आहे ना, काही गोष्टी व्हिज्युअल साठी कराव्या लागतात. म्हणजे? इमॅजिन, तू कार मधून उतरतोस, पटकन 4 बाउन्सर्स येतात, तुला कव्हर करतात, आणि त्या माणसांच्या गराड्यातून तू स्टेज पर्यंत जातोस. आपोआप आजूबाजूच्या 25 माना तुझ्याकडे वळतात. तू स्टेजवर नंतर पोहोचतोस, पण तुझा मान गेट मध्येच वाढलेला असतो रे. यामुळे मान बाउन्सर्समुळे नाही, गायक म्हणून तुझा मान मोठाच आहे, आणि म्हणूनच तुला गायची संधी मिळाली ना. आपण तो मान फक्त थोडा हायलाइट करतोय, दॅट्स इट. हे बघ पवन, या सगळ्याची काही गरज नाही. मला फक्त चांगलं गाऊन मान मिळवायचं.
कार्तिक, मी कुठं नाही म्हणतोय. तुझ्या गाण्यामध्ये आणि त्या प्रोटोकॉल मध्ये मी येत नाहीये आणि ऑब्व्हियसली मी येऊ पण शकत नाही. पण ऍटलिस्ट कुठल्याही पब्लिक अपिअरन्स मध्ये तुला कसं प्रेझेंट करायचं आणि हे तू प्लीज माझ्यावर सोड ना. आणि यू नो व्हॉट, आय थिंक सो आय एम गुड ॲट माय वर्क, सो प्लीज लेट मी डू इट. कार्तिक, यू नो व्हॉट, आपण दोघेही ना खूप वेगळ्या पर्सनॅलिटीज आहोत आणि त्यामुळे कदाचित मतभेद होऊ शकतात. बट दॅट्स फाईन, आय एम ओके विथ इट. मला काम करताना खरंच खूप मजा येते आणि मी तुझ्या थॉट प्रोसेसशी ऍडजस्ट होण्याचा प्रयत्नही करतो. कार्तिक, तुम्ही दर्शने आहात अँड यू पीपल हॅव अ लेगसी. आय रिस्पेक्ट यू ऑल. मी खूप जीव तोडून काम करतोय यार, त्यामुळे प्लीज थोडस मला समजून घे. You know what, Karthik? I think you should trust me. श्रुती, पण मला ही मेंटॅलिटीच पटत नाही अगं. म्हणजे अगं, का स्वतःचा मोठेपणा मिरवत फिरायचं? काय करणार आहेस का तू? डिसिजन घेणार आहे मी. हा कार्यक्रम होऊन जाऊ दे. कोणता डिसिजन? मी पवनला भेटून त्याला सांगणार आहे की थँक्यू सो मच फॉर युअर सर्व्हिसेस. आय डोंट नीड अ मॅनेजर. तू फायर करणार आहेस त्याला? नाही, पण रिस्पेक्टफुली सांगणार आहे त्याला की जेवढी मदत केलीस तेवढी बस झाली. आता यापुढे तुझी मदतही नको आणि सल्लाही नको. थँक्यू. गुड. मग माझी मदत किंवा सल्ला नको असेल तर तसंही सांग मला. म्हणजे तसं बोलण्याआधी विचार करेन ना मी. अगं, तुझं काय मध्येच? मी त्याच्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल नाही. आणि त्याची ही बाउन्सरची वगैरे आयडिया मला अजिबात पटलेली नाही. तू का रागवतेस? कारण मला या आयडियामध्ये काहीच गैर वाटत नाहीये. हे बघ, पवनच्या काही गोष्टी मला पटताय. म्हणजे मला माहितीये की तो ओव्हर स्मार्ट आहे, थोडा आगाऊ पण आहे, पण कदाचित ते त्याच्या प्रोफेशनसाठी गरजेचं सुद्धा आहे. श्रुती, अगं, तो जे वागतोय ना ते महत्वाचं नाहीये माझ्यासाठी, पण तो जे मला वागायला लावतोय ना त्याचा मला त्रास होतोय असं म्हणतोय मी. त्याचा काय त्रास होतोय तुला? अगं, हे बाउन्सर आणि असा शो ऑफ करण्याऐवजी मी माझ्या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करणं जास्त महत्वाचं नाहीये का? अरे मग ते तू करच ना. अडवतोय कोण तुला? हे बघ, तो तुझ्या गाण्याच्या पलीकडच्या गोष्टी मॅनेज करतोय, बरोबर? त्यामुळे तू तुझ्या गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर आणि त्याला त्याच्या गोष्टींवर लक्ष देऊ देत, त्याची कामं करू देत. तुला कळत नाहीये मला काय म्हणायचंय. कार्तिक, मला नीट कळतंय आणि पवनला सुद्धा कळतंय की त्याचं काय काम आहे. आणि सगळ्यांना जर का सगळ्याच गोष्टी आल्या असत्या तर मी सिंगर असते आणि तू बॉक्सर असतास. नाही नाही, नको. तुला जमू शकते बॉक्सिंग. कार्तिक, आणि तू एकटा कार्यक्रमाला जाण्यापेक्षा 4 माणसं जर का बरोबर असतील तर चांगलंच आहे ना. श्रुती, अगं, लोक मला तिथे पाहायला नाही, ऐकायला येतात. अरे पण मग तू काय वाईट गाणार आहेस का तिथे जाऊन? नाही ना, तू चांगलंच गाणार आहेस. फक्त तिथे 4 माणसं तुझ्या बरोबर असतील. ती असली काय नसली काय त्यांनी काय फरक पडणार आहे तुला? आणि बघ ना, तुला पण एकदम सॉलिड वाटेल VIP असल्यासारखं. तू सुद्धा जरा कॉलर टाईट करून घे. दरवेळी तू इतकं साधेपणानेच वावरतोस ना सगळीकडे. मला तर खूप भारी वाटेल. माझा नवरा असा गराड्यातून बाहेर येतोय, त्याचे बाउन्सर गर्दीला बाजूला वगैरे करतायत, पत्रकार आहेत आजूबाजूला आणि ते खचाखच फोटो काढतात वगैरे. भारी वाटेल खूप. ठीक आहे, चालतील मला बाउन्सर्स. गुड. पण माझी एक अट आहे. काय? लेडी बाउन्सर्स असतील तर. मग खरं तर मीच यायला हवं तुझ्या बरोबर. कारण माझ्या इतकी एफिशियंट बाउन्सर तर तुला मिळणार नाही. तू खुशा? ऐक, अजिबात नाही. आणि मॅडम, आज मला अजिबात फायटिंग मोड मध्ये जायचं नाही. ऍक्च्युली आज माझी एक डेट आहे. डेट? वाव, कुणाबरोबर रे?
आहे एक मुलगी, छान आहे. हो हो, ब्युटिफुल आहे. हो हा, चेअरफुल आहे. हो हो, स्वीट पण आहे. काय नाव काय श्रुती, श्रुती नगरकर. हो मग जरा बरं जा, कारण असा गेलास तर डेट कॅन्सल करेल ती. हो, ओके. अगं हे गंधार, काय केलंस आज दिवसभर? काम. आणि मग काय घरी आलो. कोणी होतं का रे तुझ्या सोबत? कोण असणार आहे? एकटाच आलो मी. जयसिंग होता का? जयसिंग? जयसिंग तो कशाला असेल? अरे श्रुतीने त्याला म्हणजे त्याला श्रुतीला भेटायचं असेल तर मग भेटू दे की, माझा काय संबंध? पॉइंट आहे. गंधार, मी आज घरीच होते. पराठे खाल्ले, मग टीव्ही बघितला, मग माईने चिरोटे दिले, मग मी झोपले आणि मग आता कॉफी पिणार आहे. फॅन्टास्टिक. आता बिस्किट्स पण खा. गंधार, आई अजून बोलत नाहीयेत. तू बोलायला गेलीस की काय तिच्याशी? नाही, म्हणजे सगळेच बोलत होते ना, त्यामुळे माझा मस्त टाइमपास झाला. आणि मधुरा काकू त्या तर खूप प्रेमळ आहेत, त्या मला सारख्या खायला देतात. गंधार, अरे बोल ना काहीतरी. तो लॅपटॉप ठेव बाजूला. अगं तू मॅड आहेस का? माझं काम बाकी आहे, दे लॅपटॉप तो परत. अरे यार, मग मी कुणाशी बोलू यार? अख्खा दिवस मी तुझी वाट पाहत होते माहितीये. कोणाशी बोल? माझ्यावर डबल वर्कलोड आहे. सगळा प्रॉब्लेम झाला या लग्नामुळे. ओ, म्हणजे आपलं लग्न म्हणजे प्रॉब्लेम आहे का तुझ्यासाठी? मी असं कुठे बोललो? ते काय असो, मला खूप म्हणजे खूप बोर होतंय. मलाही तुझी बडबड बोर होती आहे. काय? काही नाही, हे काम संपवतो आणि मग बोलतो तुझ्याशी. यार मला खूप बोर होत यार. कालपर्यंत दिशा आणि आज लग्न केलं, संपलं सगळं. यार तू म्हणालास ना हनीमूनला नको जाऊया, मॅटेच घरात तरी बोल ना माझ्याशी. पण नाही, विचारे माझे घरचे सगळं सोडून मी इकडे आले आणि तू हा लॅपटॉप घेऊन बसलायस. पुतळा कुठला? घे हा लॅपटॉप आणि फोडून टाक. मी घरी बसतो रिकामटेकड्यासारखं. मग तर झालं. श्रुती, पुन्हा एकदा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. थँक्यू. विश यू द सेम. श्रुती, आपण लग्न करायला थोडी घाई केली ना? घाई? हा, म्हणजे थोडं थांबायला हवं होतं. कार्तिक, तू अजून एकच सीट घेतलायस. आता फाय झाल्यासारखं का वागतोयस? हॅलो, पूर्ण शुद्धीत आहे मी. डोळे बघ. अरे मग लग्नाबद्दल रिग्रेट वगैरे ह्या गोष्टी का बोलतोयस आता? लग्नाबद्दल नाही ग, खूप लवकर झालं आपलं लग्न म्हणून म्हणतोय. लवकर लग्न आलं आपलं? लवकर नाही, म्हणजे लवकर पण नाही झालं, पण अशा प्रकारे झालं. कशा प्रकारे झालं? अरेंज मॅरेज यार, अरेंज मॅरेज. बघ ना, म्हणजे आपल्या घरच्यांनी सगळं ठरवलं, आपण त्यांचं ऐकलं. काही मजाच नाही, काही ऍडव्हेंचरच नाही. आपलं लव्ह मॅरेज व्हायला हवं. का काय, म्हणजे आपल्याला ठरवून भेटता आलं असतं, हँगआउट्स करता आले असते, घरच्यांशी खोटं बोलता आलं असतं, थोडं ओळखीचं कोणी भेटलं तर लपता आलं असतं. ही सगळी मजा करायची राहिली. बरं, आपलं लग्न ठरलं आणि आपण लगेच केलं. त्यामुळे ते लग्न ठरल्यानंतर त्या आधीचा जो वेळ असतो ना, तो एन्जॉय करता नाही आला. का? पण आपण नाही का केलं एन्जॉय? कुठे गेलं? आपलं जर लव्ह मॅरेज असतं ना, तर आपण 50 वेळा ट्रिपला गेलो असतो, ट्रेकला गेलो असतो, घरी न सांगता भेटलो असतो या दिशा गंधार सारखी. 5,000 वेळा ब्रेकअप पण केलं असतं. मग गम, जुदाई, मग परत सॉरी म्हणून पॅचअप केलं असतं. ही सगळी मजा करायची राहून गेली. माझं मत जरा वेगळं आहे. म्हणजे आपल्या रिलेशन इतकं ऍडव्हेंचर नसेलच कुठे. कसं काय? सांगते. आठव, आधी आपलं काहीच नक्की नव्हतं, मग घरचे मध्ये पडले,
मग आपलं लग्न ठरलं आणि ते ठरताना सुद्धा साधारण डझनभर वेळा तरी ते ऑलमोस्ट मोडल्यात जमा होत. त्यामुळे ब्रेकअप आणि पॅचअपचा तसा अनुभव आहे आपल्याला. आणि ट्रेकिंग किंवा पिकनिकचं जर का म्हणत असेल तर ते आपण आता सुद्धा करू शकतो ना. करू शकतो, पण हे सगळं लग्नाआधी करण्यात वेगळी गंमत. आणि हाच तर मोठा डिसएडव्हान्टेज आहे अरेंज मॅरेज. आय स्टील प्रिफर लव्ह मॅरेज. हॅलो, आपलं लग्न झालंय. हो, पण लव्ह मॅरेज व्हायला हवं होतं असं म्हणतोय. पुरे रे, सारखं सारखं काय तेच बोलतोय. आणि अरेंज मॅरेजचे ऍडव्हान्टेजेस आहेच आहेत ना. म्हणजे बघ ना, आपण आता सुद्धा एन्जॉय करतो, एकमेकांना सरप्राईजेस देतो. आणि याच सगळ्या गोष्टी जर का आपण लग्नाच्या आधीच केल्या असत्या तर लग्नानंतर या सगळ्याला काही नाविन्य उरलंच नसतं ना. बोरिंग लाईफ झालं असतं. आणि अरेंज मॅरेजचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज कळलाच नाही तुला अजून. कोणता? घरचे काहीच बोलत नाहीत ना. आपण बाहेर एकत्र फिरताना दिसलो, भेटताना दिसलो तरी घरचे काहीच बोलणार नाहीत. काही प्रॉब्लेमच नाही. हो का? काहीच प्रॉब्लेम नसतो. ऍक्च्युली आज काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या दिवशी नेमका गंधार आला होता, पण आज आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. दिशा, ए श्रुती, उघड ना, लवकर उघड. हो आले. श्रुत्या, दार उघड, दार. झालं? मी आज तुमच्याच रूम मध्ये झोपणार आहे. इथे? ही तुमचीच रूम आहे ना? हो, मग इथेच. अगं पण का? काय झालं? गंधार ना नको घेऊस त्याचा अजिबात. यार, मला ना त्याचं तोंडही पाहायचं नाहीये. गुड नाईट. गुड नाईट. मी तुझ्याकडेच येत. दिशा झोपली नाही. तू गेलास आणि उठून बसली परत आणि रडायला लागली जोर जोरात श्रुत्या करून. आता हसतोयस तू, पण तिला समजवताना ना नाकी नऊ आले होते मला. माझी परिस्थिती काय वेगळी नव्हती. म्हणजे हा गंधार एकदा सांगून ऐकेल तर शपथ. पण दिशाचं बरोबर आहे. गंधारनी वेळ द्यायला पाहिजे होता तिला. एक मिनिट, बरोबर आहे काय? बरोबर आहे. तो टाइमपास करत नव्हता, ऑफिसच काम करत होता. अरे पण मी नाही कुठे म्हणतीये. पण 5 मिनिटं जर का काढून बायकोला दिली असती तर काय फरक पडला असता? तेच तर म्हणतोय मी. नवऱ्याला थोडा वेळ दिला असता, त्याला त्याचं काम संपवू दिलं असतं तर काय फरक पडला असता? तुम्हा पुरुषांना ना आमची किंमतच नसते. अरे हे मी पण म्हणू शकतो, तुम्हा बायकांना आमची किंमतच नसते. उगाच. हे बरं, काही सुचलं नाही की उगाच म्हणायचं. कार्तिक, हे बघ. काय बघू? तू ना माझं ऐकतच नाहीस. आपण का भांडतोय? एक्झॅक्टली, आपण का भांडतोय? कार्तिक, या दोघांचंही लग्न या अशा परिस्थितीत झालंय. आणि लग्नाच्या दुसऱ्याच रात्री जर का हा मुलगा असं म्हणत असेल की झक मारली आणि लग्न केलं तर ती पॅनिक होणार ना. हे चुकलंच गंधारचं. आता बघू, मी त्याला समजवलंय. आय होप समजेल. बरं, चला आता झोपायला हवं, उशीर झालाय ना. हो, मला सुद्धा झोप आली आहे. कार्तिक, मी आज दिशा बरोबर झोपले तर चालेल का? म्हणजे मला अजून थोडा वेळ बोलायचं आहे तिच्याशी. ती आत्ता हो हो करेल आणि सकाळी मात्र उठल्यावर जायचे ते व्हायचे. चालेल ना? थँक गॉड. का? ऍक्च्युली
मी तुला हेच म्हणणार होतो की मी आजचा दिवस गंधारच्या खोलीत झोपू का, पण नंतर विचार केला की तू चिडशील, सो आय एम सॉरी कार्तिक. तुला ना आज शांतता मिळायला हवी होती. तुझी उद्या इतकी महत्वाची मैफिल आहे आणि आज हे सगळं. मग मी किती वेळा सॉरी म्हणू तुला? का? आपला व्हॅलेंटाईन अर्धवटच राहिला. पण हे सगळं एकदा शांत झालं ना की आपण दोघं कुठेतरी लांब फिरायला जाऊ, फक्त तू आणि मी. प्रॉमिस? प्रॉमिस. चला. हा. गुड नाईट. गुड नाईट. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.